नमस्कार, मी अर्चना. माझ्या व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. हा माझा पहिलाच व्लॉग आहे. माझे इंट्रोडक्शन सांगायचे झाले तर मी एक हाऊसवाईफ आहे आणि 2 गोंडस मुलींची आई. ही माझी मोठी मुलगी आर्या. ती मला सांगत आहे, "मम्मा, हे फ्लावर्ससुद्धा घे आपल्या व्लॉगमध्ये." त्यामुळे मी ते थोडेसे दाखवलेले आहे इथे. आता इथे आमची छोटीशी नन्नूशी अन्नू उठलेली आहे. तिचं नाव अन्विका आहे. आणि मॅडम उठल्या की मग त्यांना फ्रेश करावं लागते. त्यामुळे तिच्यासोबत थोडेसे खेळावे लागते. त्यानंतर ती फ्रेश होते थोडीशी, नाहीतर मग रडरड करते. आता तिला फ्रेश केलं चांगलं, तिला पाळण्यामध्ये टाकले. आता सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे. घर, मुलं आणि माझं स्वतःचं आयुष्य या सगळ्यांमध्ये मी शिकलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आणि अनुभव या व्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. हा माझा पहिलाच व्लॉग आहे, पण आई म्हणून मिळालेला अनुभव मोठा आहे. हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते. आता सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे. भाजीला फोडणी दिलेली आहे आणि ती शिजवत ठेवलेली आहे. इकडे मुलीच्या टिफिनसाठी मी मेथीचे पराठे बनवत आहे, कारण की तिला ती मुळ्याची भाजी बिलकुल आवडत नाही. तिचा जरा स्मेल वेगळाच येतो ना, त्यामुळे तिला ती मुळ्याची भाजी आवडत नाही. त्यामुळे तिच्यासाठी मी मेथीचेच पराठे बनवले. आता एक ॲपल देत आहे तिला टिफिनसोबत, कारण की मुलं अशी घरी खात नाही, पण टिफिनला दिलं की मॅडमच्या भीतीने बरोबर खातात. ती माझी मैत्रिणीची मुलगी आहे पल्लू. ती अन्विकाला बघायला आलेली आहे. आणि इकडे मी नाचणीच्या भाकरी बनवत आहे आज. तसे दररोज आम्ही चपात्या बनवतो सकाळी नाश्त्याला, पण आज पराठे होते तर मिस्टर बोलले भाकरच बनव आता, चपात्या नको करत बसूस. म्हणून दोघांसाठी 2 भाकरी बनवल्या. त्यांना नाश्ता दिलेला आहे. मुळ्याची भाजी, नाचणीची भाकर आणि पातळ एक मेथीची भाजी बनवलेली माझ्यासाठी, तर तीसुद्धा थोडीशी त्यांना दिली. ॲक्च्युली मीसुद्धा आता नाश्ता करून घेतलेला आहे आणि मुलीला मालिश करून तिलासुद्धा अंघोळ घालणार आहे आता. आणि अंघोळ घातली आहे तिला. तर ती फ्रेश झाली, तिला झोपवलं. आता ही माझी मोठी मुलगी आल्यानंतरचा व्हिडिओ आहे. चला आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. बाय बाय.